हाय गाईज, तर आज आहे संडे आणि कंटाळले. तर आमच्याकडे आहे कलेजी फेटा स्पेशल मस्त सुका मी बनवते माझ्या पद्धती. ते तुम्ही बघा. याच्यात आपण काय काय इन्ग्रेडियंट्स वापरत आहोत ते आहे आलं लसूण पुदिनाची पेस्ट ही आपल्याला टाकून घ्यायची आहे. अगदी थोड्या प्रमाणात, जास्त नाही घ्यायचं नाही तर खूप वास येतो त्याचा आलं लसूणचा. मीठ थोडंसं, कारण की आपण मीठ फोडणीला टाकणारच आहोत. स्वादासाठी एकदम थोडंसं दही, कारण की आपण फोडणीमध्ये टमाटर घालणार आहोत. एकदम थोडं, अर्धा चमच्याच्या खाली घेतलं तरी चालेल. आणि हळद तर मेन आहे, त्याच्याशिवाय चव येणार नाही जेवणाला. थोडीशी धना पावडर, थोडंसं तिखट हे आपण मॅरिनेट करून ठेवूया फक्त अर्धा तास. हे कलेजी पेटा माझ्या सासऱ्याने साफ करून दिला आहे. एकदम छान असे बारीक बारीक पीस केले, एकदम छान हे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. हे बघा, आलं लसूणची जी आपण पेस्ट घेतली ती आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड नाही करायची, खलबत्त्यामध्ये ग्राइंड करायची, म्हणजे त्याची चव लागते छान. आणि थोडासा पुदिना हे आता आपण अर्धा तासासाठी मॅरिनेट करून ठेवूया. तर बघू शकता फ्रेंड्स तुम्ही, कांदा आपला किती छान असा फ्राय झाला, मस्त ब्राऊन कलर यायचा. त्याच्यात आपण टाकलं टोमॅटो. टोमॅटो काय लगेच गळतात, नाही गळले तरी चालते, थोडेफार गळले पाहिजे, नाही तर ते दाताखाली येतात, खाताना शिजत नाही, कच्चे कच्चे लागतात आपल्याला. टोमॅटो टाकून मस्त असं हलवून घ्यायचं. नंतर आपण मीठ घालून घ्यायचं, म्हणजे टमाटरही लवकर. मीठ थोडंसं घाला, कारण की आपण कलेजी फेट्यामध्ये टाकलं होतं. थोडं टाकलं, कसं कमी पडलं तर आपण परत टाकू शकतो. पण खारट झालेलं कसं टेस्ट नाही येणार ना, खारट लागेल. हळद पण आपण टाकलेली बरोबर. बघा टमाटर आपला किती छान पैकी गळले, एकदम मस्त आहे बघा. जरा पण कच्चं नाही आहे बघा, आपोआप एकदम मस्त. खडा मसाला वगैरे काही टाकलेला नाही, कारण की आमच्याकडे सिंपल अशी कलेजी आवडते. काय थांब, आता आपण तेलामध्ये थोडीशी हळद, थोडी मॅरिनेट करताना आपण टाकली होती. 1 चमचा धना पावडर, गरम मसाला. बा आजीकडे जा. हा बाबू, भाजी बनव ना, भाजी खायची, भाजी. हा मग का खायचं. आता आपण चिकन मसाला 1 चमचा घालून घेऊया. याच्यात 1 ते 1.5 चमचा, जास्त नाही. हा रेडीमेड आहे. बाळा हाय कर, हाय कर, हाय. काय बाबू, लाल आहे एवढेचा. हा तुमच्या चवीनुसार टाका, जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे. आणि हा आमचा घरगुती मसाला आहे, अस्सल कोल्हापुरी. आम्ही गावावरून बनवून घेऊन आलो आहोत. हा तिखट आहे, कलेजी कशी स्पायसी छान लागते. हा मी मोठे 2 चमचे टाकतो, जसं आम्हाला तिखट हवा असतो तसं. हा छान
तरी अशी येईपर्यंत मस्त मसाला भाजला आहे. तर आता ह्याच्यात आपण टाकूया कलेजी फेटा. वाव, काय सुगंध येतो, मस्त एकदम छान. सगळं पाणी वगैरे त्याच्यातलं सगळं टाकायचं. एकदम छान. असा ठसका करायचा ना, मिस्टरांना माझ्या ठसका आला की झणझणीत कलेजी. बघू शकता तुम्ही एकदम छान. छान असं हे मॅग्नेट. मिस्टरांना खूपच ठसका आला आहे माझ्या. ते खात नाहीत, त्याला व्हिडिओ काढायची आवड आहे. ही आमची स्टार्टिंग आहे. हे बघा किती छान असं मॅग्नेट केलेलं मस्त. आता जे कलेजीचं भांडं होतं आपलं, हे गरम पाणी मी करूनच ठेवलेलं आणि बारकीला लागतं ना, त्याच्यात थोडंसं अर्धा ग्लास पाणी. शिजायला तर पाहिजे, कलेजी काय लागेल पण फेटा शिजला पाहिजे ना एकदम मस्त छान असा. बघू शकता तुम्ही मस्त किती बनवलं आहे मी. पाणी याच्यात थोडं कमी आहे, अजून थोडं आपण पाणी टाकलं. हे गरम पाणी म्हणजे तुमची कलेजी आणि फेटा असा छान शिजेल. गरम पाणी टाकल्याने कसं तवंग वगैरे येतो, मटण लवकर शिजतं. मटण चिकन बघा किती छान असं दिसते. जास्त पातळ नाही करायचं, चव नाही देत. बिकॉज आपल्याला सुकी खायची. त्याच्यासाठी आता आपण गॅस हा फास्ट ठेवूया. थोडासा स्लो करूया, लागायला नाही पाहिजे फास्ट. मी कोथिंबीर टाकते, कोण वरून टाकतो. मी याच्यातच टाकली आहे मसाले, कारण की कसं कोथिंबीरचा रस उतरला ना जेवणात की छान सगळं ना. गॅस फास्टच ठेवायचा. 5 मिनिटांनंतर आपल्याला गॅस स्लो करायचा. मस्त 5 मिनिटांनी बघायचं ना आपण. आता कलेजी 5 मिनिटांनी बघूया. अशी छान अशी उकळी आली आहे आपल्या कलेजी आणि फेटाला. बघा तुम्ही मी किती कमी पाणी टाकलं तर 1 ग्लास. त्याला पाणी बघा किती सुटलं आहे बघा. म्हणून कसं लागत पाणी घालायचं. टोमॅटोला कसं पाणी सुटतंच. कलेजी आहे, कलेजी शिजते, तुम्ही शिजलेली नाही. त्याच्यामुळे गॅस हा तुम्ही थोडासा स्लो करा. हे पाणी जेव्हा आटणार ना तेव्हाच कलेजी फेटा हा शिजलेला असणार. माझी बारकी खूप रडते, म्हणजे भूक लागली त्याच्यामुळे ती रडते. ती झोपणार आहे आता. नाही पेटा शिजला नाहीये बघा. तुरीच्या साह्याने बघू शकता. नाही भरपूर कच्चा. हा होऊ द्या. पाणी आहे ह्याच्यात, एवढ्याच पाण्याचं एकदम छान असा शिजेल मस्त. माझ्या सासऱ्याने खूप छान असे पीस करून दिले मला. म्हणजे कसं कलेजी फेट्याचे पीस छोटे असलेले छान लागतात. मसाल्याचा तर असा सुगंध येतोय ना जबरा.